विचारण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी, आपकी दुआ लेने के लिए हम इधर आए हैं बोले तो। हे बघा, विषय असा आहे, मागच्या 25 वर्षापासून सन्मान्य आपले जे खासदार असतील ते गावात येत नाही, आपल्या शेतकऱ्यासाठी बोलत नाही, कष्टकऱ्यासाठी बोलत नाही, कुठल्या आंदोलनावर बोलत नाही, कुठलंही आंदोलन दाबण्याचा, मोडण्याचा, लाठीचार्ज करण्याचा ते प्रयत्न करतात। पोरांना त्यांच्या विरोधात गेलं, लोकशाहीमध्ये कोणी विरोधात बोललं तर त्यांना उचलून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा ते प्रयत्न करतात। आणि म्हणून अशा हुकुमशाहीला आता जर का आपण बदललं नाही, 25 वर्ष झाले, आता जर का आपण बदललं नाही तर आपल्या लेकरा बाळाचं भविष्य अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून प्रस्थापितांच्या बंगल्यामध्ये, एसीच्या हजारो करोडो रुपयाच्या बंगल्यामध्ये बसलेल्या त्या लोकांविरोधात तुमचा शेतीच्या बांधावरून तयार झालेलं एक गरीबाचा नेतृत्व आज तुमच्या समोर बोलतोय। तुम्ही जर का उद्या मला पाठिंबा केला नाही तर निवडणूक झाल्यानंतर 2 महिन्यानंतर मी तुम्हाला जेलात दिसाल, ते मला सुद्धा जेलात डांबल्याशिवाय राहणार नाही। तुमच्यासाठी बोलणारा, तुमच्यासाठी रस्त्यावर येणारा, तुमच्यासाठी अंगावर गुन्हे घेणारा, तुमच्यासाठी अक्षरशः मरायला तयार असणारा जो माणूस असेल त्याला तुम्ही सहकार्य करा, हे सांगण्यासाठी आज मी आलोय। आपण बघितलं असाल, मागच्या 25 वर्षापासून आपला जालना जिल्हा हा मागास झालेला आहे। आपला विकास नाही, आपल्याला कुठली फॅक्टरी नाही, आपल्याला कुठला कारखाना नाही, आपल्या जिल्ह्यात कुठली MIDC नाही, फक्त जातीयवादी राजकारण करायचं आणि निवडून यायचं। आपली आरोग्य व्यवस्था विखुरलेली आहे, आपली शिक्षण व्यवस्था उखरलेली आहे, आपली या ठिकाणी प्रत्येक रस्त्याची व्यवस्था असेल, आपल्यासाठी संसदेत कुणी बोलायला तयार नाही। आणि म्हणून यावेळी तुमच्यासाठी लढणारा, तुमच्यासाठी आवाज उचलणारा एक गरीब पोरगा आज तुमच्या समोर आलाय आणि तुम्ही त्याला एकमतानं 18 पगड जातीनं, दीन दलित